सारखे वाटणारे परंतु वेगळा अर्थ असणारे असे काही शब्द आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे समानार्थी शब्दाच्या पर्यायामध्ये नेहमी गोंधळून टाकतात. तर पहा, अनिलचा अर्थ वारा, समीर, पवन, वात असा होतो, तर अनलचा अर्थ अग्नी, विस्तव, पावक, वनी असा होतो. अह म्हणजे काय? दिवस, वासर. आणि अहीचा अर्थ साप, सर्प, भुजंग, व्याल असा होतो. समीरमध्ये पहा, समीरचा अर्थ काय आहे? वारा, वात, वायू, पवन. तर समरचा अर्थ काय असतो? तर युद्ध, संग्राम. याचा समानार्थी शब्द आहे हा. त्यानंतर पहा, कपीचा अर्थ माकड, मरकट, शाखामृग असा होतो, तर कूपचा अर्थ विहीर असा होतो. त्यानंतर पहा, अंबूचा अर्थ पाणी, पय, तोय, नीर, उदक, जीवन, सलील असा होतो, तर अंबूचा अर्थ पद्म असा होतो, म्हणजेच काय? कमळ, सरोज, नलिनी, पंकज हे सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. तर यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला समानार्थी शब्दाचं वाचन करताना बारकाईने करायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपला गोंधळ होणार नाही. धन्यवाद.